ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. इकडे आता सगळेजण बोलत बसलेली असतात. तेच आता सायली त्यांच्या वाढदिवसाचं वर्णन करत असते. म्हणजेच भूतकाळातील गोष्टी सायलीला आता स्पष्ट आठवू लागलेल्या असतात आणि तेच वर्णन करताना सायली म्हणत असते की खरं तर ना, त्यावेळेला अर्जुनला औक्षण हा शब्दसुद्धा नीट बोलता येत नव्हता आणि तरीसुद्धा ना, तो बोलण्याचा प्रयत्न हा करत होता. मी जवळून पाहिलं होतं आणि तेव्हाच ना, त्याच्या गळ्यात पूर्ण आजीने ते लॉकेट ठेवलं होतं. लॉकेट जसं त्याच्या गळ्यात टाकलं तेव्हा ते मला लॉकेट आवडलं आणि मी तेव्हा ते लॉकेट हवं आहे असं अर्जुनजवळ हट्ट धरला. आणि मग त्याने तो माझा हट्ट पूर्ण केला आणि माझ्या गळ्यात ते लॉकेट घालायला दिलं, असंही आता सायली म्हणत असते. सायली जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता सेम टू सेम असंच झालं होतं. असं देखील पूर्ण आजी आता बोलू लागते. पूर्ण आजी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा आता इकडे सायलीही विचार करते की हे जे काही झालं हे सगळं मी तशा तसं कसं काय बोलून दाखवलं, म्हणजेच या सगळ्या गोष्टी माझ्याच आयुष्यात घडल्या आहेत असं काहीसं झालं आहे का, असंही कुठेतरी ना ती आता विचार करत असते. आणि मग ती ह्या सगळ्या गोष्टी विचार करत असतानाच तिला आता समजत नसतं. तर इकडे आता महिपतची केस सुरू असते. महिपतची केस सुरू असतानाच ना, महिपत जो आहे तेच त्याला कटघऱ्यामध्ये उभं केलेलं असतं आणि समोर आता जे जेलर असतात ते आलेले असतात आणि ते येऊन आता महिपतबद्दल सगळं चांगलं सांगत असतात. म्हणजेच महिपतने किती चांगलं काम केलेलं आहे, केवढ्या जबाबदारीने या सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत ना, या देखील आता सांगितल्या जातात. आणि हे सगळं ऐकून ना, आता जो महिपत आहे तो तर एकदमच धन्य पावलेला असतो. तर दुसरीकडे देशमाने वकिलांना सचिनने काही इन्स्ट्रक्शन कोर्टामध्येच केस चालू असताना दिलेले असतात. तर देशमाने वकीलसुद्धा हो हो असं म्हणतात. तर दुसरीकडे मात्र आता सचिन त्या कोर्टामध्ये तसाच बसलेला असतो मास्क वगैरे लावून. तर आता त्याच कोर्टामध्ये इयरिंगला त्या आता चैतन्यसुद्धा हजर असतो. चैतन्यालासुद्धा बघायचं असतं की नेमकं इथे काय काय होत आहे ते. देशमाने वकीलसुद्धा आता पुढे येऊन महिपतबद्दल चांगुलपणा सांगत असतो. म्हणजेच महिपतने आतापर्यंत कसं काय काय केलेलं आहे, पण त्यातूनही तो माणूस कसा सुधारला आहे. आणि मुळात महिपत यांनी काही केलेलं नसतानासुद्धा नागराज यांच्यामुळे ते आतापर्यंत जेलमध्ये होते आणि त्यांनी त्याची शिक्षाही भोगली आणि त्यांच्या वागण्यातही त्यांनी बरेच बदल केलेले आहेत असं देखील देशमाने वकील सांगत असतात. आणि तेवढ्यातच ना, आता तिथे कटघऱ्यामध्ये बोलवलं जातं. जे काही आतमध्ये जे कारावास आतापर्यंत भोगत असतात ना, त्या सगळ्या माणसांना, आणि तेच सगळी माणसं येऊन आता महिपतबद्दल सगळं चांगलं चांगलं बोलत असतात. इकडे आता गोष्ट येते ती म्हणजे सायलीची. सायलीला स्पष्ट तर आठवलेलं असतं. मग दुसरीकडे इकडे जो अर्जुन आहे तो विचार करतो, नक्कीच ना प्रतिमा आत्या आणि मम्माने सांगितलेलं असणार आहे आमचा भूतकाळ, म्हणूनच तर एवढ्या बेधडकपणे सायली बोलून जाते. दुसरीकडे आता या सगळ्या गोष्टी घडत तर असतात आणि हे सगळं बघूनच ना, प्रतिमा आणि त्याचसोबत कल्पना बोलत असतात. त्यांना ना डाऊट येत असतो. त्यांना असंच वाटत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, पण नेमकं काय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ना त्यांना असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टी अर्जुनने सांगितलेल्या असतील. तर अर्जुनला असं वाटत असतं की या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत प्रतिमा आत्या आणि कल्पनाने सांगितलेल्या असतील असं अर्जुनला वाटत असतं. इकडे आता सायलीच्या गळ्यामध्ये पूर्ण आजीने ते लॉकेट टाकलेलं असतं आणि तेव्हाच ना सायली त्या लॉकेटकडे एकटक बघत असते. म्हणजेच तिला आता जाणवतं की हे लॉकेट माझ्या गळ्यात तर आहे, पण मला असे का भास होत आहेत, हे सगळं काही माझ्या अगदी जवळचं घडलेलं आहे असं का वाटते, असाही विचार ना ती आता मनोमन करत असते. कारण हे लॉकेट तिने बऱ्याच वेळेला ना प्रियाच्या गळ्यामध्ये सुद्धा पाहिलेलं होतं आणि तेच लॉकेट आता तिच्याकडे पडले. तर ती आता थोडा विचार करत असते. दुसरीकडे आता कोर्टातला सीन दाखवलेला आहे. कोर्टातल्या सीनमध्ये सगळ्या काही गोष्टी घडत असतात आणि तेव्हाच ना या सगळ्या गोष्टी घडत असताना त्याला सांगितलं जातं की जो महिपत शिकरे आहे त्याने काही गुन्हा केलेला नाही आहे, त्यासाठी सुद्धा त्याला उगाच शिक्षा केली जाते.
जाते. याआधी नागराज किल्लेदार जे आहेत त्यांच्या 3 केससाठी यांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे आणि त्याचमुळे ना यांनी तिथे बऱ्याच वेळेला येऊन विटनेससुद्धा राहिलेले होते आणि त्यानंतरच यांना आतमध्ये अडकवण्यात आलं. बिचाऱ्यांची काही चूक नव्हती आणि त्यांचं वागणं आताचं खूप बदललं आहे हे तुम्हीसुद्धा बघू शकता आणि त्याचं खास प्रमाणपत्रसुद्धा देण्यात आलेलं आहे. तुम्हाला दाखवतो आणि असं बोलून आता ते प्रमाणपत्रसुद्धा दिलं जातं आणि जेव्हा ते प्रमाणपत्र समोर दिलं जातं ना तेव्हा मात्र आता काही झालं सुद्धा तुम्ही एकदा हे सगळं काही जवळून बघा म्हणजे तुम्हाला या गोष्टी समजतील. कारण हे प्रमाणपत्र जे आहे ते खरं तर त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळेच त्यांना मिळालेलं आहे. पण ह्या सगळ्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला हे दाखवतोय. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे सगळीजणं बसलेली असतात तर प्रतिमा आता म्हणत असते की चला मला आता निघायला हवं. प्रतिमा आणि त्याचसोबत रविराज जात असतात तर सायली म्हणत असते की मला असं वाटलं की निदान तुम्ही थांबाल करून. नाही आम्हाला आता जायला हवं, पुन्हा कधीतरी येऊच की, असंही आता सायलीला ते दोघंही जणं म्हणतात. आणि मग काय तिकडनं त्यांना निघावं लागत असतं. सायलीला असं वाटतं की निदान आजच्या रात्री तरी ते राहतील, परंतु ज्या काही गोष्टी आता समोर घडत असतात त्यामुळे आता ते म्हणत असतात की नाही आम्ही 2-3 दिवसांनी पुन्हा येऊ, काळजी करू नका, असं देखील आता सांगितलं जातं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सायलीच्या डोक्यामध्ये सतत तेच विचार सुरू असतात की ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या कशा काय घडल्या आहेत. म्हणजे ती थोडाफार विचार करत असते आणि जेव्हा ती विचार करते ना ते लॉकेट तिच्या हातामध्येच असतं आणि लॉकेट तिच्या हातामध्ये असताना तिने आता ठरवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा लॉकेट घातल्यापासून मला हे सगळं काही असं का आठवायला लागले, का मला ह्या सगळ्याचा त्रास होतोय, हाही विचार ना आता सायलीच्या मनामध्ये येत असतो. तर मग आता सायलीला सांगितलं जातं की जा रूममध्ये जाऊन आराम कर, असं जास्त वेळ इथे तात्काळ थांबू नकोस. इकडे कोर्टातला सीन दाखवलेला आहे की महिपत जो आहे तो दोषी नाही आहे. या सगळ्या गोष्टी सिद्ध झालेल्या असतात. वेगवेगळे पुरावे आणि देशमाने वकिलांनी महिपतची बाजू चोखपणे मांडलेली असते. त्यासोबत महिपतचं वागणं बघता आता सोडवण्याचा डिसिजन वकिलांनी इथे घेतलेला असतो. सोबत जजचाही आता पाठिंबा असतो आणि त्यामुळेच ना जेव्हा बोलतात ना की आता तुमची सुटका झालेली आहे तेव्हा कुठे जाऊन महिपत सुटकेचा श्वास घेतो. महिपतला कधी एकदा इथून बाहेर पडतोय आणि आपल्या घरी जातोय असं झालेलं होतं आणि आता त्याच्या चांगल्या वागण्याचा त्याला खूप जास्त फायदा अशा पद्धतीने झाला होता. तो आता जेव्हा निर्दोषसुद्धा आहे असं सांगितलं जातं ना तेव्हा आता त्याला बाहेर सुटायचं असतं म्हणून तो खूप जास्त खुश असतो आणि तो आता डायरेक्ट जाऊन सचिनचे आभार मानत असतो. सचिनला म्हणत असतो की सगळ्या काही गोष्टी ना तुझ्यामुळे शक्य झाल्यात, नाही तर माझं काय झालं असतं. सोबतच देशमाने वकिलांना सुद्धा तो थँक्यू असं म्हणतो. तर देशमाने वकीलही म्हणत असतात की त्यात काय एवढं, माझं जे काम होतं ते मी केलं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सचिन जो आहे तो मात्र आता म्हणत असतो की बघा तुमची सुटका झाली अण्णा, फायनली तुम्ही या सगळ्यातून बाहेर आलात. पण तुम्ही सुटलेल्याची आनंदाची बातमी तर ना सगळ्यात जवळच्या व्यक्तीला द्यायला हवी. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे की तुमच्या येण्याची आतुरतेने वाट तर साक्षी बघत आहे. साक्षीला सुद्धा मी सांगतो की तुमची सुटका झाली आहे, ती तर खूप जास्त खुश होईल. मग लगेचच आता तिकडनंच त्याने कॉल केलेला असतो आणि कॉल करून तो आता सांगू लागतो साक्षीला की तुझी इच्छा पूर्ण झाली आहे, मी अण्णांना सोडवलं आहे. मग आता साक्षी ही खूप जास्त खुश असते. साक्षी म्हणत असते की थँक्यू. साक्षीलाही आता एकदमच भरून आलेलं असतं. कधी एकदा या सगळ्या काही गोष्टी होतात क्लिअर असं तिला झालेलं असतं, कारण ती प्लॅस्टिक सर्जरी करायला पुण्यात गेलेली होती आणि ती इथे नव्हती. पण ह्या गोष्टी अजूनही महिपतला माहिती नव्हत्या. महिपत थोडा आता विचार करत असतो. दुसरीकडे आता इकडे फोन ठेवून झाल्यानंतर सचिन बोलत असतो की चला आता आपल्याला निघायला हवं आणि असं बोलून तो आता महिपतला घेऊन जातो. दुसरीकडे सायली आता रूममध्ये असते आणि जेव्हा सायली रूममध्ये असते ना तेव्हा ती आता थोडा विचार करत असते आणि जेव्हा तिच्यासमोर सगळं काही जाणवत असतं तेव्हा आता ती थोडं टेन्शनमध्ये आलेली असते आणि मग तिला आता भास ते सगळे काही क्लिअर होत असतात. तेच आता अर्जुन तिच्या बाजूला बसायला आलेला असतो आणि अर्जुन सायलीला म्हणत
म्हणत असतो की आता कोणतीही हयगय चालणार नाही आहे, मला तुझ्या आरोग्याच्या बाबतीत तू स्वतःची काळजी घ्यायची आहे असंही आता सांगितलं जातं. मग इकडे अर्जुन आहे ना तिच्या मोबाईलमध्ये काही सेटिंग करतो, जे काही अलार्म्स असतात ते सेट करतो. म्हणजे पाणी प्यायचा वेळ झालेला आहे, त्याचसोबत आता झोपायची वेळ झालेली आहे, या सगळ्या असे अलार्म त्याने सेट केलेले असतात. पण आता सायली एका वेगळ्याच तंद्रीमध्ये हरवून गेलेली असते. सायली जेव्हा अशी वेगळ्याच तंद्रीत हरवते ना, तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये अशा काही गोष्टी होत असतात का, की म्हणजे वेगळ्याच तंद्रीमध्ये हरवून जाणं. त्यावर आता सायली म्हणत असते की नाही, पण अर्जुन म्हणतो की हे काही त्या पॉडकास्टमध्ये सांगितलं नव्हतं की असे सुद्धा काही प्रेग्नन्सीचे सिम्पटम्स असतात ते. त्यावर आता सायली म्हणत असते की सगळ्याच गोष्टी पॉडकास्टमध्ये सांगत नसतात आणि मुळात प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. माझ्या आयुष्यात जे चालले तेच थोडी ना सगळ्यांच्या आयुष्यात चालतं, असंही आता सायली ही अर्जुनला बोलत असते. अर्जुन म्हणत असतो की बायको काय झालं आहे, एनिथिंग काही सिरियस आहे का, तर तसं सांग मला, असं देखील आता अर्जुन हा जो आहे तो सायलीला बोलत असतो. सायली अर्जुनला म्हणत असते की काही नाही, जनरली तोच विचार करत होती. मग आता ह्या सगळ्या काही गोष्टींमध्ये बघा ना, पूर्ण आजची कधी ठीक होतील आणि आपण जे काही नाटक करतोय ते कधीपर्यंत थांबवता येईल याचाच विचार करत होती. अर्जुन आणि सायली बोलत असतानाच ना अर्जुनच्या फोनवर चैतन्याचा कॉल आलेला असतो. चैतन्याचा जसा कॉल येतो तसं आता अर्जुन कॉल रिसीव करतो. चैतन्य आता म्हणत असतो की इथे एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. मग चैतन्याला विचारलं जातं की काय प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हाच आता अर्जुनला चैतन्य सांगतो की मी इथे कोर्टात आलो होतो, तुला तर माहिती आहे ना, तर तिथे एक भयंकर असा सीन झाला आहे. काय झालं आहे, इकडे मी येऊन पाहिलं तेव्हा तुला सांगू का, आता तो सचिन ना महिपतची सुटका करायला आला होता, तर महिपतची आता सुटकाही झाली आहे हे सुद्धा आता चैतन्य सांगतो. अर्जुनला हे ऐकून धक्का बसतो. तर दुसरीकडे मात्र सायलीसुद्धा हे ऐकत असते, कारण अर्जुनने फोन स्पीकरवर ठेवलेला असतो. आणि तेव्हाच ना अर्जुन म्हणतो की तू हे सगळं काही पाहिलेस का. अर्जुनला आता चैतन्य सांगतो की हो, मी हे सगळं जवळून पाहिलेलं आहे. म्हणजेच मी आता ही एअरिंग चालू असताना मुद्दामून तिथेच बसलो होतो आणि हे सगळं काही जवळून पाहिलं आहे. मग आता बापरे, म्हणजे सचिनच महिपतला सोडवण्यामध्ये यशस्वी झाला आहे म्हटल्यावर आता काही होऊ शकतं. तर इकडे चैतन्य अर्जुन बोलत असतात तेच अस्मिता तिथे आलेली असते. अस्मिता म्हणते की हे काही नवीन नाही आहे, हे सगळं जुनंच आहे. तर आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की मी तुला नंतर फोन करतो. इकडे आता अस्मिता आलेली असते आणि अस्मिता म्हणत असते की ह्या सचिनचे हे धंदे मला आधीपासूनच माहिती आहेत. अगं, महिपतसारख्या माणसाला तो सोडवतो याचा अर्थ तो सुद्धा तसाच आहे ना, तुम्ही त्याचा जास्त विचार करू नका, तो माणूस बेकार आहे, असंही आता इथे जी अस्मिता आहे ती बोलत असते. खरं तर ना बाळाला घेऊन तुमच्याकडे मी आले होते, बाळ रडत होतं, मग म्हटलं थोडं मामा मामीकडे येऊन घेऊन जावं, थोडं खेळवावं, नका रे विचार करू तुम्ही इतका. त्या सचिनचा तो सचिन आहे ना काही गोष्टी ना तशाच करतो, म्हणजे तो तशाच पातळीचा आहे. मग त्याची आणि त्या महिपतची गट्टी जमली त्यात काही नवीन नाही, कारण शेवटी तो त्याचा सासरा आहे ना, साक्षीसोबत त्याचं अफेअर आहे. आणि या सगळ्या गोष्टी अस्मिता सहज बोलून जाते, त्या बोलताना तिला त्रास होत नसतो. मग आता अर्जुनही म्हणतो की वा, बाळ आलंय तर मग आता तुम्ही खेळा, मी येतो जाऊन, असं बोलून आता अर्जुन जो आहे तो जरा खाली जातो. दुसरीकडे आता सायली म्हणत असते की काय म्हणतंय बाळ, मला तर बाळासोबत गप्पा मारायच्या आहेत, काय चाललंय बाळाचं, असंही आता बोललं जात असतं. आणि मग काय, ती बाळासोबत खेळत असते. बाळासोबत खेळत असतानाच सायली अस्मिताकडे बघते आणि विचार करते, खरंच ना अस्मिता या सगळ्यातून किती चांगल्या पद्धतीने बाहेर निघाली आहे ना. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की घरात सुद्धा त्यांचं हेच बोलणं सुरू असतं की आपण ना लवकरात लवकर जे आहे ते काहीतरी घरात चांगलं करायला हवं. म्हणजे बघा ना, घरात वातावरण कसं आहे, सगळ्या काही गोष्टी सगळ्या विचित्र पद्धतीने घडत आहेत, पण आपल्याला ना हे सगळं काही हँडल करावं लागणार आहे. म्हणजे अश्विनचाही मूड आणि त्याचसोबत आपल्या अश्विनचा आणि त्याचसोबत अस्मिताचाही मूड आपल्याला ठीक करावं लागणार आहे. दोघंही जण जरा टेन्शनमध्ये आहेत, जे काही घडतं आहे सध्या त्यावरूनच मला असं वाटतं आहे. मग आता तेवढ्यातच इथे अर्जुनही खाली आलेला असतो आणि अर्जुन जेव्हा खाली येतो तेव्हा आता तो बघत राहतो आणि मग
मग तो म्हणत असतो की हो, आपल्या घरात आनंदाचं वातावरण आणण्यासाठी काहीतरी करावं लागणारच आहे. पण काय काय करायचं ठरवलं आहे? मग तेव्हाच ना, काय घडलं आहे का अजून असं देखील आता विचारलं जातं. आणि हो, घडलं आहे मग ना. आता अर्जुन सांगू लागतो की महिपतची सुटका सचिनने केली आहे. सचिनने महिपतची सुटका केली ही गोष्ट कळताच ना, इकडे मात्र आता धक्काच बसलेला असतो. आणि मग सांगितलं जातं काय, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत येऊन पोचल्यात. काही माणूस आहे खरंच ना, म्हणजे त्यानेच आता आपल्या दुश्मनाची सुटका केली आहे. सचिनकडनं आणि त्या महिपतकडनं काय अपेक्षा आहेत हे सगळेच सारखे आहेत. कोणाबद्दलही काहीच बोलायचं नाही. जाऊ दे, आपण आपलं काम करत राहायचं. तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे ना की आपण आपलं काम करत राहायचं, इथे दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. सचिन आणि त्याचसोबत महिपत आता घरी आलेले असतात. आणि जेव्हा घरी येतात ना, तेव्हा आता महिपतला बरं वाटतं, कारण या घरात बऱ्याच दिवसानंतर तो आलेला होता आणि त्याला आता रिलॅक्स वाटत होतं. बऱ्याच दिवसांनी घरी येऊन तो आता निवांत बसलेला होता. तेच आता सचिन म्हणत असतो की आता तुम्हाला बरं वाटतंय ना? महिपत म्हणतो की हो, एकदाचं खूप बरं वाटतंय. कधी एकदा मी घरी येतो ना, असं मला झालं होतं आणि फायनली मी खूप जास्त खुश आहे. असंही आता सचिन जो आहे त्याच्यासमोरच महिपत बोलत असतो. पण मला आता सचिन म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी बऱ्या झाल्या, नीट झाल्या, पण महिपत सचिनला म्हणतो तुझ्यामुळे की ह्या सगळ्या काही गोष्टी शक्य झालेल्या आहेत. म्हणजेच ना, मला असं वाटत होतं की कधी सगळं काही नीट होतंय, पण आज तुझ्यामुळे मी बाहेर आहे. तुला काय हवं आहे ना ते माग. त्यावर सचिन म्हणतो की आतापर्यंत तुम्ही मला बरंच दिलं आहे. माझ्या डोक्यावर जेवढं कर्ज होतं ते सगळं तुम्ही फेडलेलं आहे. पण आता ना, माझी अजून एक तुमच्याकडे विनंती आहे. ते म्हणजे मला ना लवकरात लवकर ना एखादं घर बघायचं आहे. पण आता घर नाही आहे, तोपर्यंत तुम्ही मला इथे राहायची परवानगी द्याल का? मग काय हरकत आहे, राहा ना बिनधास्त इथे. तरी ते देशमान्य वकील म्हणत असतात की बघा साहेब, मी तुमची सुटका तर केली आहे. तुम्ही आता बाहेर आलेला आहात, तर प्लीज माझ्या मुलीलाही सोडवा ना प्लीज, असंही आता तो रिक्वेस्ट करतच बोलत असतो. तेव्हा आता देशमान्य वकील, तुम्हाला माहीत नाही का, ऑलरेडी तुमचं पार्सल तुमच्या गाडीमध्ये आहे आणि मग तुम्ही आमची सुटका केली, यातच आम्ही धन्य झालो, असंही महिपत आता देशमान्य वकिलाला सांगत असतो. देशमान्य वकील देखील लगेच तिकडनं आता निघून जायचा प्रयत्न करत असतो, कारण त्याच्या आयुष्यात त्याच्या मुलीशिवाय बाकी इतर जवळचं कोणीही नव्हतं. आणि त्यामुळेच ना, मग आता तो त्यांना थँक्यू वगैरे बोलून लगेचच बाहेर जायला निघतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की सचिन आणि त्याचसोबत महिपत बसलेली असतात. तर महिपत सचिनला म्हणत असतो की बोल, तुला काय पाहिजे, तुला जे पाहिजे ना ते मी देतो. मग आता त्याने तर सांगितलेलं असते की मला इथे राहायचं आहे. त्याचसोबत माझी साक्षी कुठे आहे, साक्षीला भेटायचं आहे मला, पण आजही मला साक्षीला भेटता येत नाही आहे. कुठे गेली ती? ती ना सध्या पुण्याला गेली आहे, थोडं काम चालू आहे तिचं, तुम्ही वाटल्यास तुम्ही तिला फोन लावून विचारा, असं देखील आता सांगितलं जातं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे सगळीजणं डायनिंग टेबलवर बसलेली असतात आणि त्यांचं चर्चा सुरू असते. तेच आता बारशाबद्दलचं डिस्कशन सुरू असतं. बायाचं बारसं आपण करून घेऊया छोट्या खाणीत, असंही त्यांचं असतं. अस्मिता म्हणत असते, खरं तर मला बायाचं बारसं केव्हापासनं करायचं होतं आणि म्हणूनच तर मी विचार करत होती, पण तुम्हीच लोकांनी विषय काढला तर ठीक आहे, कारण घरात सध्या वातावरण कसं आहे ना, त्यामुळेच मी थोडं शांत बसले होते. त्याच वेळेला आता निमित्तच पाहिजे असतं की काही असेल तर निदान आमच्या अस्मिताला एखादी नवीन साडी तरी मिळते, असं बोलून प्रताप आता अस्मिताची मजा घेत असतात. अस्मिता म्हणते की डॅड, आता तुम्हीही सुरू झालात का? मग इकडे आता सगळं नियोजन होत असतं. सायली म्हणत असते की मी बाकी सगळ्या काही गोष्टी करते, तर कल्पनाही आता कामाचं नियोजन करते. कल्पनानेही आता काही गोष्टी पाठवून घेतलेल्या असतात. तर विमलला ती सांगत असते की मी तुला ना पूर्ण यादी देते. इथे अश्विन आणि अर्जुनसुद्धा डेकोरेशनची जबाबदारी घेतात. तर इकडे अस्मिताला काहीच काम नसतं. अस्मिता अशीच असते. अस्मिता म्हणत असते की यार, तुम्ही सगळीजणं काम वाटून घेताय, पण मलासुद्धा काम द्या की, मलाही करायचं आहेच ना, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना लगेच मग सगळीजणं म्हणतात की काय, आम्ही कुठे आहोत, स्वप्नात तर नाही ना? चक्क अस्मिताताई काम मागते. अस्मिता, तुला कसलं काम करायचे आणि कशासाठी? मग आता अस्मिता म्हणते, काय यार तुम्ही लोक सगळीजणं तुम्ही काम करणारे, मग माझ्यावर तरी जबाबदारी द्या ना काहीतरी. मग तेव्हा सायली म्हणत असते की तुम्ही उत्सव मूर्ती आहात, त्या दिवशी तुम्ही काही करायचं नाही आहे. अस्मिताताई, तुम्ही फक्त बायाकडे लक्ष द्या, असं देखील आता सांगितलं जातं.
इकडे आता अस्मिता तर शांत राहते, कारण प्रतापसुद्धा आता मजा घेत असतात ना अस्मिताची. मग आता अस्मिता म्हणत असते की डॅड तुम्ही पण आता सुरू होता का यांच्यासोबत. मग आता प्रताप म्हणतात मग काय बरोबर नाही आहे का माझं, तुला निमित्तच हवं असतं ना आरामाला, त्यासोबत कपडे घ्यायला, काहीतरी शॉपिंग करायला. मग आता बाळाचं बारसा आहे, मग आता बाळाचं नाव आत्या ठरवत असते. मग चुलत आत्याला बोलवणार आहेस का, कल्पना विचारते. त्यावर आता अस्मिता म्हणते की त्या घरातलं ना मला कोणीसुद्धा नको आहे, चुलत आत्या आहे पण नको आहे मला, माझी मैत्रीण आहे ना तीच नाव ठेवेल. म्हणजे माझी मैत्रीण कोण, म्हणजे आता माझी जवळची मैत्रीण याच घरात आहे, ती म्हणजे सायलीनेच माझ्या बाळाचं नाव ठेवायला हवं, कारण तीच माझ्या बाळाची मावशी आहे. आणि आत्या नसेल तर मावशीने नाव ठेवलं तर चालतं, आणि आता सायलीच नाव ठेवणार. आणि मुळात आहे ना मला हेही माहिती होतं की जर आत्या असली असती ना बाळाची सख्खी, तरीसुद्धा मी काही तिला नाव ठेवूच दिलं नसतं, कारण बाळाचं आतापर्यंत सगळ्यात जवळून ना सायलीनेच सगळं काही केलेलं आहे. म्हणजे सायलीने बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, जे काही हवं, ज्या काही गोष्टी करायला हव्यात त्या सगळ्या काही, म्हणून माझ्या बाळाचं नाव सायलीच ठरवेल असंही आता म्हटलं जातं. इथे आता प्रिया जी आहे ती जेलमध्ये असते, तिला एक पेन आणि त्याचसोबत पेपर दिला जातो, आणि मग ती सगळं काही त्या लेटरमध्ये लिहित असते की कल्पना मी प्रेग्नेंट आहे, आणि ही गोष्ट अश्विन आणि अर्जुनला माहिती आहेत, पण त्यांनी तुझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती लिहित असते तेव्हा ती म्हणत असते की हे पत्र वाचून ना नक्कीच ना कल्पी मला फोन करेल, कल्पी माझ्या जवळ येईल, मला घेऊन जाईल इकडनं, कारण वारस म्हटला तर ती खूप जास्त खुश होणार. इथे प्रियाला माहिती होतं, आणि म्हणूनच प्रिया हे लेटर लिहित असते. लेटर लिहिताना तिला आनंद झालेला असतो, आणि ती एकदमच खुश असते. ती विचार करत असते की कधी एकदा सगळ्या काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत आहेत. आणि जेव्हा हे सगळं काही होत असतं ना तेव्हा आता ती लेटर लिहित असते, आणि तिला आता ते पोचवायचं असतं, आणि त्यासाठी तिने अश्विन आणि अर्जुनलासुद्धा या गोष्टी माहिती आहेत याचाही उल्लेख केलेला असतो. इकडे आता मध्येच सायलीचा फोन वाजतो. सायलीचा फोन वाजल्याबरोबर सगळेजणं म्हणतात की अलार्म कसा काय झाला. त्यावर अर्जुन म्हणतो की आता सायलीच्या झोपेची वेळ झाली आहे. त्यावर इकडे कल्पना प्रताप तर हसू लागतात. ते म्हणतात की जनरली मी बघितलं होतं सकाळी झोपेतनं उठताना अलार्म लावतात, पण इकडे तर रात्री झोपेसाठी सुद्धा अलार्म लावला जातो असं बोलून आता हसत असतात. त्यावर अर्जुन म्हणत असतो नाही डॅड, ही ना स्वतःची काळजी नीट घेत नाही आहे, हे मी बघतोय, पाणीसुद्धा वेळेवर पित नाही आहे, आणि म्हणूनच तिच्या मोबाईलमध्ये मी अलार्म सेट केलेले आहेत असंही आता अर्जुन सांगत असतो. अर्जुन ज्या वेळेला या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा आता बायको मला काही कारण नको आहे, आताच्या आता उठ आणि पटकन झोपायला चल. मग आता कल्पनासुद्धा म्हणत असते की हो सायली चल आराम कर, कारण तुझा आराम होत नाही आहे आणि त्यामुळे हे सगळं. मग दुसरीकडे आता ह्यासाठी एक वेगळा अलार्म असतो का, की जो नवरा असतो तो बायकोची काळजी घेण्यासाठी काय काय करावं लागतं. त्यावर प्रताप म्हणतात की त्यासाठी ना मनाचा अलार्म असतो, म्हणजे नवऱ्याच्या मनात जे येईल ना तो नवरा कसंही वागत असतो. सायलीचंच बघ ना, आता सायलीला ह्या सगळ्या काही गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत. मग कल्पनाही सायलीला म्हणते की जा आणि आराम कर, तसंही रात्र झाली आहे, वेळेवर झोपायला हवं. आता प्रतापही म्हणतात की आपण जरी छोट्या खाणीत हे सगळं करायला गेलो तरी उद्या खूप जास्त कामं असणार. प्रियाचं लेटर वगैरे लिहून झालेलं असतं, त्यामुळे प्रिया आता पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं तिथे असणाऱ्या त्या हवालदारला ते देते आणि सांगते की हे माझ्या आईपर्यंत पोचवा सुभेदारांच्या घरी, असं बोलून ती लेटर देते. आणि इकडे सुभेदारांच्या घरी आता बारसासुद्धा असतो, आणि बारसा एकदम धूमधडाक्यात होणार असतो. तेच इकडे आता प्रियाने नाव जेलमधनं कॉलही केलेला असतो कल्पनाच्या मोबाईलवर, पण कल्पनाचा मोबाईल नेमका टेबलवर ठेवलेला असतो. तोच आता कल्पनाचा मोबाईल पूर्ण आजीने उचललेला असतो, आणि तेव्हाच प्रियाने सांगितलेलं असतं की मी तन्वी बोलते, तन्वी, आणि मी प्रेग्नंट आहे. प्रिया लोखंडे म्हणजेच बबली लोखंडे बोलते असंही ती आता म्हणत असते. पूर्ण आजी हे सगळं ऐकते तर तिला धक्का बसतो, आणि ती चक्कर येऊन तिथेच कोसळते, आणि सगळीजणं तेव्हा येतात तर त्यांनाही धक्का बसतो. तर ती लोक आता पाहतच राहतात पूर्ण आजींकडे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा, बाय.